तांडव स्तोत्र पण बोलू शकतो. क्या बात है. जटाटवी गलज्जवल प्रवाह वाह. पावितस्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकम डमट 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 निनादवट डमर वयम चकार चंड तांडवम तनोत न शिव शिव. साधारण 7 ते 8 महिने मी करत झाल्याच्या नंतर हा तोंडात जातच नव्हते त्या अर्ध्या साईडला. हा हा आणि जेवणाचा त्रास, लोकांच्या समोर जाण्याचा त्रास, बरोबर. रुमाल बांधून जायचं, मास्क लावून जायचं, हा हा आणि एक कॉन्फिडन्स लेवल घसरलेली. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये काम देखील त्रास झालेला, कामात देखील खूप त्रास व्हायचा. हो, सगळं त्रासदायक ती गोष्ट होतीच. मेंटली फिजिकली सगळी त्रास व्हायचा. बरोबर. नंतरला शोधलं, तुमच्यापर्यंत पोहोचलो, तुम्ही भेटले आणि एक उत्कृष्ट अशी परत रिप्लेसमेंट दातांची केली. झाले. तर बरोबर मला असं वाटत होतं की एक सक्सेस होईल, नाही होईल, काय होईल, हा. त्याची पण भीती एक मनामध्ये होती. बरोबर. पण एक साधारण मी मला खरं सांगायचं झालं तर 90% तर मला असं वाटते की काही बसवले आपल्याला. काय झालंय म्हणजे नॉर्मल झाले. नॉर्मल झाले, बऱ्यापैकी नॉर्मल झाले. आणि परत पहिल्या लाईफ मध्ये आणि याच्यामध्ये इतका काही फरक नाही वाटत आहे. 3 वर्षांनी अजून कॉन्फिडन्स वाढत चाललाय आता. दिवसेंदिवस वाढत चालले ना, कारण मी प्रवचनकार आहे, प्रवचनकार आहे बघा. आणि हा, मला म्हणजे बोलण्याचं भरपूर काम वयाच्या असतं. 30-32 वर्षापर्यंत मी जो स्टडी केला की हा. प्रवचन करायचं, शास्त्र हा. अध्ययन करायचं. आमचा हा. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये, हा, हा. त्यात कीर्तन प्रवचनाची परंपरा असते, बरोबर. भागवत कथा सांगण्याची परंपरा असते. मला त्या गोष्टीचं खूप दुःख वाटायचं की मी परत नाही करू शकत ही गोष्ट. एवढं बोलू नाही शकणार. आणि ज्या ज्या डॉक्टरांना मी भेटलो, ओपिनियन घेतलं की मला परत माझं पूर्ववत लाईफ होईल का सक्सेस, हा मला संस्कृत बोलता येईल का. हा. मग त्याच्यावरती जेव्हा आपण ट्रीटमेंट केली, हे बसवलं, संस्कृत यायला लागलं. अरे वा, खूप आणि छान. प्रवचन कीर्तन पण परत चालू झाले.